न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरात शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याबद्दल शहर आणि तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तसेच खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचे खंदे समर्थक यांच्या वतीने अभिनंदन करून स्वागत करण्यात आले। यावेळी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या समर्थनात घोषणा देण्यात आल्या असून कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत। एकनाथ शिंदे साहेबांचा वागचौरे यांचा विजय असो। वागचौरे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। खासदार भाऊसाहेब वागचौरे हे मूळचे शिवसैनिक असून काही लोक त्यांनी गद्दारी केल्याचे बोलत आहेत, परंतु राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे डबल इंजिन सरकार असल्याने शिर्डी मतदारसंघाचा सुपरफास्ट विकास करण्यासाठी साईबाबांच्या नावाने जसा हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ प्रसिद्ध आहे, तसाच शिर्डी लोकसभा मतदारसंघ जगाच्या नकाशावर चमकवण्यासाठी मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी खासदार वागचौरे यांनी हा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचे शहर आणि तालुक्यातील जनतेच्या वतीने स्वागत करण्यात येत असल्याचे सांगत उलट वागचौरे मुख्य प्रवाहात सामील झाल्याने या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न सुटणार असून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खासदार वागचौरे यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असून सर्व जुने शिवसैनिक खासदार वागचौरे यांचे खंदे समर्थक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून त्यांच्या केसालाही धक्का न लागू देता त्यांची ढाल म्हणून भविष्यात आम्ही त्यांच्या सोबत राहणार असल्याचे खासदार वागचौरे यांच्या खंदे समर्थक कार्यकर्त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। आज या ठिकाणी श्रीरामपूर तालुका शिवसेनेच्या वतीनं खासदार शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय भाऊसाहेब वागचौरे साहेब यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनासाठी त्यांच्या स्वागतासाठी हे सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमा झालेले। वागचौरे साहेबांनी या ठिकाणी काही लोक म्हणाले का गद्दारी केली, पक्ष फोडला, पक्ष फोडून तिकडे गेले, परंतु वागचौरे साहेब हे मूळचे शिवसेनेत आलेले। सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे नेते आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिनमध्ये या मतदारसंघातील मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि साईबाबाच्या नावाने जसा हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ प्रसिद्ध आहे तसंच हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा जगाच्या नकाशावर चमकवण्यासाठी रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, सुशिक्षित बेकाराचे प्रश्न असतील, महिला भगिनीचे, माता भगिनीचे, कष्टकरी, कामगार, बेरोजगार या सर्वांच्या प्रश्नासाठी वागचौरे साहेबांनी हा जो स्तुत्य निर्णय घेतलेला आहे शिवसेनेमध्ये जाण्याचा, एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या नेतृत्वाखाली मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाई शहांच्या नेतृत्वाखाली जाण्याचा निर्णय घेतला। त्या निर्णयाचं श्रीरामपूर तालुक्यातील शहर आणि तालुक्यातील जनतेच्या वतीने सर्व स्तरातून स्वागत होत आहे। उलट वागचौरे साहेब हे मुख्य प्रवाहात सामील झाल्यामुळं या मतदारसंघातील सर्व महत्त्वाचे प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे, मोठ्या प्रमाणावर निधी येणार आहे। आजपर्यंत विरोधी पक्षात असल्यामुळं काम करायला मर्यादा येत होत्या, परंतु सत्ताधारी पक्षात गेल्यामुळं, सत्तेच्या मुख्य प्रवाहात गेल्यामुळं केंद्र सरकार, राज्य सरकारच्या मदतीने मोठमोठाले प्रोजेक्ट या ठिकाणी या मतदारसंघामध्ये राबवता येतील आणि या मतदारसंघाचा असं एक सर्वंकष आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी वागचौरे साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयाचं आम्ही श्रीरामपूरच्या तमाम जनतेच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि आभार मानतो का हा निर्णय त्यांनी घेतला। 10 वर्षापूर्वी वागचौरे साहेब खासदार होते, मधल्या काळामध्ये 10 वर्ष ते खासदार झाले नाही, खासदार नव्हते, परंतु तरीसुद्धा मागील केलेल्या कामाच्या जोरावर गाव तिथं सभा मंडप, गाव तिथं निधी दिला, या कामाच्या जोरावर 10 वर्षानंतर वागचौरे साहेब या मतदारसंघामध्ये खासदार झाले। आता काही लोक त्यांच्यावरती काय करतात, गद्दारी केली, आमची केली, इकडे फिरून नाही देणार, तिकडे फिरून देणार नाही। वागचौरे साहेब म्हणजे हे व्यक्तिमत्व फार उतरून आहे। वागचौरे साहेबांवर टीका करणं म्हणजे सूर्यावर तुंबण्यासारखा प्रकार आहे। वागचौरे साहेब याची बरोबर कोणीच करू शकत नाही। ते एक तर क्लास 1 अधिकारी
जिल्हा परिषदेचे CEO म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. प्रशासनामध्ये वेगवेगळ्या पातळीवर त्यांनी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. या मतदारसंघाचे 2009 ते 2014 या कालावधीमध्ये त्यांनी या मतदारसंघात खासदार म्हणून काम केलेलं आहे. आणि सर्वसामान्य माणसाला खासदार काय असतो हे वातावरण साहेबाच्या रूपाने या ठिकाणी कळून चुकलेलं आहे. म्हणून यापुढील काळात आम्ही सर्व शिवसैनिक, सर्व जुने शिवसैनिक आहेत या ठिकाणी वातावरण साहेबाच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहू. आणि भविष्य काळामध्ये अनेक त्यांच्या योजना या ठिकाणी मतदारसंघात चालू आहे. प्रत्येक गावोगाव निधी दिलेला आहे. वातावरण साहेबांना लवकरच श्रामपुरात आणून त्यांचं एक भव्य असा जंगी सत्कार आणि सर्व कामाची उद्घाटना लवकरात लवकर करण्यात येतील. आणि हे टीका करणारे जाऊ द्या, थोडेफार टीका करत असतात, त्यांना स्वतःचा अस्तित्व दाखवण्यासाठी कोणाला तरी काहीतरी बोलावं लागतं. परंतु आम्ही सदाशिव पटळे असेल, विठ्ठल भाऊ सोनवणे, कैलास, शिवाजी दौंड, आमचा बाबासाहेब कुशेकर या आम्ही पूर्वीपासून वातावरण समर्थक आहोत. मूळचे शिवसैनिक आहेत. परंतु 2009 पासून वातावरण साहेबाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांचे संरक्षक ढाल म्हणून या ठिकाणी या मतदारसंघात काम केलेलं आहे. आणि त्यांच्या जवळ येण्याचं आणि त्यांच्याकडे पाहण्याची सुद्धा कोणाची भविष्यकाळामध्ये आम्ही हिंमत होऊ देणार नाही अशा पद्धतीचं एक ढाल म्हणून त्यांचं काम वाकचौरे साहेबाबरोबर या भविष्यकाळात आम्ही राहणार आहोत. म्हणून परत एकदा वाकचौरे साहेबांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं श्रामपूरच्या जनतेच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने आम्ही खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेबांचे या ठिकाणी स्वागत करत आहोत. या ठिकाणी त्यांनी जो निर्णय घेतला एक चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे. परंतु काही लोकांनी त्यांना विरोध करण्याचा किंवा त्यांना गद्दार म्हणण्याचा जो शब्द वापरला तो फार चुकीचा आहे. माझ्या माहितीप्रमाणे आज देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक चांगलं काम या ठिकाणी घडत आहे. आणि सत्ता असेल तर कामं होतात. अनेक जनतेची कामं प्रलंबित आहेत. खासदार साहेब एक कामाचा माणूस आहे. आपला माणूस आपल्यासाठी, हा माणूस कामाचा माणूस आहे. एखादं काम प्रलंबित राहिलं तर त्या माणसाला दम पडत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भागातल्या लोकांनी काही ठराविक पदाधिकारी असतील समोरचे, त्यांनी विरोध केला, गद्दार म्हटले. मी त्यांना एक सांगू इच्छितो, तुम्ही अनेक लोक प्रवेश वेगवेगळ्या पक्षामध्ये प्रवेश करतात, परंतु जाणून बुजून फक्त वाकचौरे साहेबांना टार्गेट केलं जातं. अहो, वेगवेगळे निर्णय पक्षप्रमुखांनी सुद्धा घेतले इकडे तिकडे, ह्या पक्षाबरोबर त्या पक्षाबरोबर जाण्याचे. परंतु जाणून बुजून फक्त एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आणि तो एक गरीब माणूस म्हणून त्याच्याकडे एक सॉफ्ट टार्गेट केलं जातं त्या माणसाला. कारण हा सोपा माणूस आहे, त्याच्यावर हल्ला केला जातो, त्या माणसाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. पण मला त्यांना सांगायचं आहे, हा माणूस कामाचा माणूस आहे. साहेब, तुम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे आणि तुमच्या पाठीशी आम्ही खंबीर उभा आहोत. या तालुक्यामध्ये तुम्ही सांगितलं येऊ देणार नाही. साहेब, आम्ही तुमच्याबरोबर ढाल म्हणून उभा राहू. ज्या ठिकाणी आरेला कार्य करण्याची आमची ताकद आहे, या श्रीरामपूर तालुक्यामध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जो निर्णय घेतला आम्ही त्याच्याशी सहमत आहे. या ठिकाणी मी माझ्या आमच्या सर्व या पार्टीच्या वतीने, समर्थकांच्या वतीने या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. वाकचौरे साहेब त्यांच्याबद्दल जे काय 2 दिवसापूर्वी विधान करण्यात आलं, जे काय मोर्चे काढण्यात आलं, परंतु जे त्यांना जाहीर चॅलेंज देतो या ठिकाणी त्यांनी आम्हाला वेळ सांगावा, टायमिंग सांगावा. त्या ठिकाणी आम्ही कधीही त्यांच्याशी 2 हात करण्यासाठी तयार आहोत. त्यावेळी इथून पुढं खासदार वाकचौरे साहेबांना कोणी आरे म्हणलं तर त्याला कार्य म्हणण्याची बाकी निश्चितच आमची ताकद आहे, ती आम्ही त्यांना दाखवून देऊ. आणि इथून पुढे श्रीरामपूरच्या तालुक्याचा कुठलाही विकास आज राहिलेला असेल तो पूर्ण करण्याचा शब्द आज या ठिकाणी आम्ही सगळ्या शिवसेनेच्या वतीने आज जनतेला देतो. आणि इथून पुढे भविष्यामध्ये आपल्याला एक विकास, एक श्रीरामपूर एक विकास तयार करायचा आहे. एक आपल्याला नवीन एक आपल्याला या ठिकाणी एक आपलं विकासाचं पर्व चालू घ्यायचं आहे. त्याच्यामुळं इथून पुढं वाकचौरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे कोणी असेल नसेल, पूर्ण थांबेल असेल, त्यांनी ताबडतोब यावा आणि भविष्यामध्ये वाकचौरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करण्यासाठी सर्व नवीन सुधारणा घेऊनच या ठिकाणी काम करण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. 6 खासदारांनी शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला, त्याबद्दल श्रीरामपूर तालुक्याच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. आणि ते मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि मतदारसंघाचा ते फार विकास करतील या अपेक्षेने ते गेलेले आहेत. त्या पद्धतीनं आता हे कामं सुरू होती. आता या ठिकाणी सांगायचं असं ठिकठिकाणी मोर्चे होऊ राहिले, आंदोलनं होऊ राहिले. हे मोर्चे आंदोलनं हे करतात, पुतळे जाळतात. हे कालच्या निवडणुकीत काय केलं आहे हे आम्हाला सगळं माहिती आहे. आम्ही शिवसैनिक आहे, हे सगळं विरोधी काम केलं आहे आणि ते आता ज्ञान शिकायला लागलेले. तर मला एवढंच सांगायचं, हे जे म्हणते बा आम्ही त्यांना मारू, आम्ही असं करू,
अहो त्यांच्या केसालाच काय, तुम्ही गाडीला सुद्धा हात लावून दाखवा, मग तुम्हाला मानता येईल. आणि आम्ही त्यांच्या पाठीशी येईल, त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. आणि एखाद्याला लावलाच तर त्याला ते दाखवून देऊ. या ठिकाणी आम्हाला एवढंच बोलायचं आहे, पुढचा विकास हा सगळ्यांनी होणार आहे. आणि एक गरीब माणूस आहे म्हणून त्याला सगळे डवसतात. कितीक लोक प्रवेश करतात, कितीक लोक इकडून तिकडे जातात, त्यांना काहीच मानत नाही. तर सर्वसामान्य माणूस असल्यामुळं याच्या लोक मागे लागतात. आता यावेळेस हे सगळ्यांना दाखवून रॅली काढल्या जाईल, जे आडावी त्याला तिला आडाव करून टाका. काय तुम्ही गाड्या थोडी हिंमत आहे, गाडी घातला हिंमत हात लावून दाखवा, बघू तुमच्याकडे काय करायचं बघू आधी. यावेळी सदाशिव पठारे, दत्ता डोंगरे, विठ्ठल सोनोने, ज्ञानदेव रणदिवे, शिवाजीराजे दौंड, बाबासाहेब कुशेकर, कैलास गांगुडे, सरपंच बाळासाहेब दौंड, सदाशिव उंडे, संतोष डोळस, भाऊ खर्डे, मच्छिंद्र पठारे, गोरख वायकर, कृष्णा इंगळे, गणेश इंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूज सुपर 1साठी निर्मला शिंदे, श्रीरामपूर.